नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। बघा, आपल्याकडे स्पर्धा परीक्षेच्या अनेक प्रकारच्या ऑनलाइन ऑफलाइन क्लासेस घेतले जातात। मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो। ज्या लोकांना माझ्याशी संपर्क साधायचा असेल त्या मुलांचं नाशिक शहरामध्ये नेहमी स्वागत असेल। एमपीएससी असेल, बँकिंग असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, अशा सर्व प्रकारच्या एक्झामचं ऑनलाइन ऑफलाइन मार्गदर्शन आपण काय करतो मित्रांनो, करून घेतो। मग आपल्याला काय करायचं, तुम्हाला मी सांगितलं की पोलीस भरतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, सरळ सेवेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, काही जे आहेत काही 10,000 क्वेश्चनची आपण सिरीज काय केलेली मित्रांनो, चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये रोज नवनवीन क्वेश्चन्स तुम्हाला पाहण्यास मिळतील। ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील तर माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता। बघा, खालीलपैकी पर्जन्य छायेचा प्रदेश कोणता? गोरा टेकड्या, मानशिवराम, सह्याद्रीचा पश्चिम उतार आणि सह्याद्रीचा पूर्व उतार। आता बघा, तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचंय। बघा, ही आपली भारत माता, ही आपली काय मित्रांनो भारत माता, आणि आपला महाराष्ट्र इथे आहे। आपला महाराष्ट्र कुठे आहे? इथे आहे। आणि त्याच्यानंतर इथे सह्याद्री पर्वत आहे, बरोबर आहे का? इथे काय मित्रांनो सह्याद्री पर्वत आहे। आणि या सह्याद्री पर्वतामुळे काय होतं की हे वारे जे पश्चिम महाराष्ट्रात नाशिक येतात ते अडवले जातात, आणि मग सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर पाऊस काय पडतो? कमी पडतो। नाशिक असेल, अहमदनगर असेल, ठीक आहे, या जिल्ह्यांमध्ये पाऊस काय पडतो? कमी पडतो। म्हणून याला काय म्हणतात? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात। बघा, एकदा आपण मॅप मध्ये बघून घेऊ मित्रांनो, एकदम मॅप मध्ये बघून घेऊ कसं असतं। ठीक आहे, महाराष्ट्राचा पर्जन्य छायेचा प्रदेश, महाराष्ट्राचा पर्जन्य छायेचा प्रदेश। बघा मित्रांनो, आपण एकदा महाराष्ट्राचा पर्जन्य छायेचा प्रदेश बघून घेऊ। मी तुम्हाला काही डायग्राम दाखवतोय, बघा तुम्हाला ते समजेल। महाराष्ट्राचा पर्जन्य छायेचा प्रदेश कसा लक्षात ठेवायचा, बघा ॲव्हरेजली ही डायग्राम दाखवतोय म्हणजे तुम्हाला कळेल। ही बघा, हा आपला महाराष्ट्र, हा आपला काय मित्रांनो महाराष्ट्र आहे। आय होप इथपर्यंत दिसत असेल। हा आपला महाराष्ट्र आहे। मी आकडा लहान करतो म्हणजे तुम्हाला कळेल। आणि मग काय होतं, इथं सह्याद्री पर्वत आहे। इथं कोणता पर्वत आहे मित्रांनो? सह्याद्री पर्वत आहे। सह्याद्री इकून जे वारे वाहतात अरबी समुद्रात, या सह्याद्री पर्वताला काय होतात? अडवले जातात। आणि त्याच्या पश्चिम महाराष्ट्र जो प्रदेश आहे, पश्चिम जो एरिया आहे, त्याच्यामध्ये पाऊस काय पडतो? कमी पडतो। मग त्याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, इव्हन नाशिक जिल्ह्याचा काही भाग असेल, याला काय म्हणतात मित्रांनो? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात। काय म्हणतात? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात। आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे? सह्याद्रीचा पश्चिम उतार हा पर्जन्य छायेचा काय असतो? प्रदेश आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती नदी नदीच्या खोऱ्यात कोकणाची रुंदी सर्वाधिक आहे? सावित्री, उल्हास, वैतरणा आणि देवगंगा। मग सर्वांना माहित पाहिजे की उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये कोकणाची रुंदी काय मित्रांनो सर्वात जास्त आहे, जवळजवळ 100 किलोमीटर। कोकणात 100 किलोमीटर कोकणाची काय आहे? सह्याद्री कोकणाची काय आहे? रुंदी आहे। कशाच्या खोऱ्यामध्ये? उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये रुंदी सर्वात जास्त आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे? मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र शहर कोणत्या देशामध्ये? इराक, इराण, सौदी अरेबिया आणि कतार। तर सौदी अरेबियामध्ये आहेत मित्रांनो। कशामध्ये आहेत? सौदी अरेबियामध्ये आहेत। माहित असेल की मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जीवनाशी संबंधित ही दोन ठिकाणे आहेत, मक्का आणि मदिना। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, वाराणसी ते कन्याकुमारी असणारा राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक तुम्ही मला काय करायचा आहे मित्रांनो सांगायचा। हा क्वेश्चन तुमच्यासाठी ठेवलाय मित्रांनो। मी हा क्वेश्चन कशासाठी ठेवलाय? तुमच्यासाठी ठेवलाय। तुम्हाला यादी बनवायचे सर्व नॅशनल हायवे महत्वाची कोणकोणत्या दोन शहरांना जोडतात, सर्वात मोठा नॅशनल हायवे कोणता, सर्वात छोटा कोणता, सर्व काय करायचे लक्षात ठेवायची आहेत मित्रांनो। ठीक आहे, पुढचा बघा, पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्रासाठी द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा? सोलापूर, वेंगुर्ले, नाशिक आणि जळगाव। ठीक आहे, सोलापूर, नाशिक जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? द्राक्षांसाठी काय आहे? प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचं आहे। नाशिक हा जिल्हा द्राक्षांसाठी काय मित्रांनो? प्रसिद्ध आहे। तळ वायशे ते खत कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तो कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। तळ वायशे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी या जिल्ह्यात आहे, लक्षात ठेवायचे। पुढचं बघा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कुठे आहे? मुंबईत आहे। भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? मुंबईत आहे, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध असं महालक्ष्मी मंदिर कुठे आहे? महालक्ष्मी मंदिर कुठे? सोलापूर, कोल्हापूर, नांदेड आणि पुणे। तर महालक्ष्मी मंदिर कुठे मित्रांनो? महालक्ष्मी मंदिर कुठे आहे? सोलापूरमध्ये आहे। महालक्ष्मी मंदिर कुठे आहे? कोल्हापूरमध्ये आहे। महालक्ष्मी मंदिर लक्षात ठेवायचे, महालक्ष्मी मंदिर, बरोबर आहे। महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमध्ये लक्षात ठेवायचं आहे। आणि देवीचं मंदिर म्हणाल तर नाशिकमध्ये सप्तशृंगी लक्षात ठेवायचे। नाशिकमध्ये काय लक्षात ठेवायचे? सप्तशृंगी लक्षात ठेवायचे। नांदेडमध्ये देवीचं मंदिर प्रसिद्ध नाहीये पण गुरुद्वारा वगैरे लक्षात ठेवायचे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुण्यामध्ये अनेक गणपती जे आहेत, गणपती काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत। तुम्हाला पुण्यामध्ये काय विचारतात? पुन्हा गणपती विचारतात, हे थोडंसं काय करायचं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं बघा काय, पुढचं काय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतं ठिकाण
मद्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सावंतवाडी, फोंडा, अंबोली आणि ओरोस बुद्रुक. तर मग फोंडा हे शहर काय असेल? मध उत्पादनासाठी पहिलं आहे. तर भारतातले पहिलं संपूर्ण साक्षर शहर मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोयट्टम हे शहर काय होतं? भारतातलं संपूर्ण साक्षर शहर होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय तुम्हाला. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलाय. प्लासीची ऐतिहासिक लढाई कोणत्या वर्षी झाली? तुम्हाला माहित असेल प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? 1757 साली झाली. 1757 साली प्लासीची काय झाली होती? लढाई झाली होती. लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. प्लासीची लढाई 1757 साली झाली. ठीक आहे, सिराजुद्दौला आणि इंग्रजांमध्ये, क्लाईव्ह मध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक्झॅक्टली 100 वर्षानंतर पुन्हा उठाव झाला होता. 1857चा उठाव, 1857चा उठाव आणि त्याच्यानंतर 90 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला. तो सोपं आहे लक्षात ठेवणं. भारतामध्ये लक्षात ठेवणं हे सोपं आहे भारताच्या इतिहासासाठी. ठीक आहे, 1757 प्लासीची लढाई, त्याच्यानंतर 100 वर्षानंतर भारतातला सर्वात मोठा उठाव 1857चा उठाव आणि त्याच्या 90 वर्षानंतर भारताला काय मिळालं? 1947 ला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं मित्रांनो. हे थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे, प्लासी या गावाचं नाव पलासी आहे. ओरिजिनल गावाचं नाव काय होतं मित्रांनो? पलासी होतं. पश्चिम बंगालमध्ये गाव आहे. तर पलासी गाव होतं. तिथं पलासीचे फुलं जास्त यायची आणि या फुलांपासून गुलाल बनवला जायचा. पलासीच्या फुलांपासून काय बनवलं जायचं मित्रांनो? गुलाल बनवला जायचा. मात्र इंग्रजांना इथं युद्ध झालं. मात्र इंग्रजांना या पलासीचं काय आलं नाही? प्रोनाउन्सिएशन आलं नाही मित्रांनो, उच्चार आला नाही. म्हणून यांनी या गावाचं नाव काय टाकून दिलं? पलासीवरनं काय करून टाकलं मित्रांनो? प्लासी करून टाकलं. काय करून टाकलं? प्लासी. म्हणून आपण आज इतिहासामध्ये काय रटतो? प्लासीची लढाई म्हणजे रट्टाफिकेशन करतो. पण ओरिजिनल गावाचं नाव काय मित्रांनो? पलासी आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोणताही डाऊट, कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो. तुमच्या मदतीसाठी मी नेहमीच तयार आहे मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय करायचं आहे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बर्फाचं पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात काय होतं? जसं की तुम्हाला माहित असेल, तुम्ही फ्रीजरमध्ये जेव्हा बाटली ठेवतात, पूर्ण भरलेली असेल तर ती बाटली काय होऊन जाते? फुटून जाते फ्रीजरमध्ये ठेवल्यावर, बरोबर आहे. ती नेहमी काय करावं लागते? थोडंसं कमी भरावं लागतं. कारण की जेव्हा पाण्याचं बर्फात रूपांतर होतं त्याचं आकारमान काय होतं मित्रांनो? वाढून जातं. आकारमान काय होऊन जातं? वाढून जातं. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना आकारमान. आता बर्फाचं पाणी करायचंय बघा, पाण्याचा बर्फ करायचा असेल, पाणीचा जर बर्फ करायचा असेल तर आकारमान काय होतं मित्रांनो? वाढतं. आकारमान काय करतं? आकारमान वाढतं. आता याचं उलट सांगितलंय. बर्फाचं काय करायचंय? पाणी करायचंय. म्हणजे आकारमान काय होईल मित्रांनो? आकारमान काय होईल? कमी होईल. आकारमान काय होईल? कमी होईल. येते का लक्षात? मग ठीक आहे, आकारमानात काय होतं? ते कमी होतं. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आय होप इथपर्यंत समजलं. कोणताही डाऊट, कोणताही शंका येत असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. माझ्यासाठी हे पण इम्पॉर्टन्स आहे की बघा मी जे शिकवतो, काही मुलांचा अभ्यास जास्त असेल त्यांना ते सोपं वाटत असेल, काही मुलांचा अभ्यास कमी असेल त्यांना ते नवीन वाटत असेल. आता मला नाही माहिती माझा व्हिडिओ तुम्ही बघत असाल, नंतर बघितल्यानंतर तुम्हाला तुम्ही तुमच्या अभ्यासाची लेवल किती आहे, तुम्ही कुठं चुकताय. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला माझ्याशी संपर्क साधावा लागेल. तेव्हाच मला समजेल मित्रांनो की तुमचं कुठं चुकतंय. ठीक आहे, सो त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेला शिकवतोय, तर तुम्हाला याचा 100% उपयोग होणार आहे, म्हणजे होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघा. भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो? भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो मित्रांनो? राष्ट्रपतींना असतो. कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी. चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ठीक आहे, पंजाब सिंह कोणाला म्हणतात? शेरे पंजाब पण असा शब्द येतो कधी कधी. पंजाबचा सिंह किंवा शेरे पंजाब कोणाला म्हणतात? भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि लाला लजपत राय. तर लाला लजपत राय यांना काय म्हणतात? पंजाबचा सिंह म्हणतात. तुम्हाला मला बंगालचा सिंह सांगायचा आहे, बिहारचा सिंह सांगायचा आहे. ठीक आहे, पंजाबचा सिंह, बंगालचा सिंह, बिहारचा सिंह. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, तर मी तुम्हाला पंजाबचा सिंह सांगितला. कोण आहेत? लाला लजपत राय. मला तुम्ही कमेंट करून बंगालचे सिंह सांगायचे आणि बिहारचे सिंह सांगायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण म्हणजेच विधवा उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली होती. महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. आणि महर्षी धोंडो केशवांचा जन्म तुम्हाला माहित असेल 1858 साली झाला आणि त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त 1958 साली त्यांना काय मिळाला होता? भारतरत्न मिळालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे थोडंफार. त्याच्यानंतर बघा पुढचं नाव काय? बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, महर्षी कर्वे, आगरकर असेल, आंबेडकर असेल. इथं पण बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केलेली आहे मित्रांनो? कर्वेंनी केलेली आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केलेली आहे? कर्वेंनी केलेली आहे. त्याच्यानंतर मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राचे पहिले संपादक. ठीक आहे, मराठा हे बघा टिळकांची 2 वर्तमानपत्र होती, मराठा आणि
मराठा आणि केसरी लक्षात ठेवणं सोपं आहे. मराठा आणि काय मित्रांनो केसरी. तर माझ्या लक्षात नाही राहत, मी कसं लक्षात ठेवतो, महाराष्ट्रीयन माणूस मराठा, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण काय आहे मराठा आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपलीच इंग्लिश कशी आहे, जेवढी इंग्रजी आपण इंग्लिशची काय लावली आहे वाट लावली आहे, म्हणून हे मराठा म्हणजे इंग्लिश वर्तमानपत्र होतं, इंग्रजी वर्तमानपत्र होतं. ठीक आहे, हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आणि केसरी काय होतं, मराठी वर्तमानपत्र होतं. केसरी काय होतं मित्रांनो, मराठी आणि द्विभाषी वर्तमानपत्र असेल हे. ठीक आहे, तर मग मराठा या वर्तमानपत्राचे संपादक कोण आहेत, लोकमान्य टिळक. ठीक आहे, बाळ गंगाधर टिळक हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मराठा आणि केसरी हे दोन वर्तमानपत्र, पुढे लोकमान्य टिळक आणि आगरकरांचं भांडण झालं. महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळीला सुरुवात कोणी केली, म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व मिटून टाकणं, याला ब्राह्मणोत्तर चळवळ म्हणतात. आणि ब्राह्मणोत्तर चळवळीत महत्वाचं योगदान आहे. ठीक आहे, राजश्री शाहू महाराजांचं वेदोत्तर प्रकरण घडलं. ब्राह्मणोत्तर चळवळीला महत्वपूर्ण कारण काय होतं, दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे वेदोत्तर प्रकरण. ठीक आहे, वेदोत्तर प्रकरण काय आहे पुढे आपण सांगणार आहोत, वेदोत्तर प्रकरण. आणि दुसरं म्हणजे 1919 मध्ये 1919च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात आरक्षणाची लागलेली कीड. ठीक आहे, तर मग महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाज होता त्यांना पण काय सुरू झालं की राजनीतीमध्ये सक्रिय होण्यास सहभाग करण्यास काय झाली सुरुवात झाली आणि ब्राह्मणोत्तर चळवळ सुरू झाली. तर ब्राह्मणोत्तर चळवळीचं नेतृत्व कोणाकडे होतं मित्रांनो, कोणाकडे होतं, राजश्री शाहू महाराजांकडे होतं महाराष्ट्रात. ठीक आहे, महात्मा फुलेंनी ब्राह्मणांना विरोध नाही केला, तर ब्राह्मणाच्या असलेल्या विचारसरणीला विरोध केलेला होता. कोणी, महात्मा फुलेंनी. महात्मा फुलेंचं म्हणणं असंच होतं की माझा विरोध ब्राह्मणांना नाही आहे, तर ब्राह्मणांमध्ये असलेल्या कुप्रथा या असलेली ब्राह्मणशाही जी आहे तिला विरोध होता. मात्र शाहू यांचा ब्राह्मणोत्तर चळवळीला काय होता, विरोध होता. ठीक आहे, आज तसा जमाना राहिलेला नाहीये मित्रांनो. ठीक आहे, गाडगे महाराज यांचे संपूर्ण नाव काय, तर गाडगे महाराजांचं संपूर्ण नाव काय मित्रांनो, इथं डेबूजी जानोरकर आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा पुढे काय म्हटलंय, मुंबई हे बेट ब्रिटिशांकडून कोणाला, आंदन म्हणजे हुंडा. आंदन म्हणजे काय, हुंडा माहिती आहे ना, डावरी, हुंडा म्हणून मिळालं. ठीक आहे, पोर्तुगीज राजकुमारीचं लग्न ब्रिटिश राजकुमाराबरोबर झालं होतं आणि पोर्तुगीज राजकुमारीचं लग्न ब्रिटिश राजकुमाराबरोबर झालं. आणि मग पोर्तुगीजांनी ब्रिटिश मुंबई हे शहर इंग्रजांना काय म्हणून देऊन टाकलं, हुंडा म्हणून देऊन टाकलं. बघा त्या काळातले किती महान लोक होती, हुंडा म्हणून एक शहर देऊन टाकलं. आज मरीन ड्राईव्हवर 2 BHKचा फ्लॅट जरी भेटला असता तरी भरपूर झालं. तर हुंडा म्हणजे काय, मग हुंड्याची शास्त्रशुद्ध व्याख्या काय सांगता येईल, एका इनोसंट पुरुषाने आयुष्यभर त्रास बडबड कष्ट सहन करावी म्हणून त्याला दिली जाणारी अतितुच्छ प्रोत्साहनात्मक रक्कम म्हणजे काय असतं, हुंडा असतं. हा जसं पार्ट ऑफ जोक, मनावर याची ही व्याख्या मनावर घेऊ नका. ठीक आहे, अभ्यास करताना तुम्ही बोर होत असाल असं मला वाटतं. भारतात जगातला सर्वात मोठा पक्षी कोणता आहे, पेंग्विन, कांगारू, हॅमिंग बर्ड्स आणि शहामृग. तर तुम्ही मला याचं कमेंट करून सांगायचं याचं उत्तर, जगातला सर्वात मोठा पक्षी कोणता आहे. ठीक आहे, तर त्याच्यातले तुम्ही सांगायचे पेंग्विन, कांगारू, ठीक आहे, हॅमिंग बर्ड आणि शहामृग. मला तुम्ही काय करणार मित्रांनो, कमेंट करणार आहात. मी काय तुम्हाला असं काही क्वेश्चन मध्ये का विचारत राहतोय की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचं गुगल करावं, सर्च करावा, अभ्यास करावा, त्याच्या मागचा हा काय मित्रांनो उद्देश आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, हा सायन्सचा क्वेश्चन आहे, सोडून द्या. ठीक आहे, सायन्सचा क्वेश्चन आहे, सिन्नर बाजार सायन्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सप्टेंबर करंटचा क्वेश्चन होता. तंतुमय, जिप्सम करंटचा क्वेश्चन आहे. कोल्हार व हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत. कोल्हार व हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये आहेत, कर्नाटकमध्ये. ताजमहल हे सुप्रसिद्ध वास्तू कुठे आहे, भोपाळ, पटना, आग्रा, औरंगाबाद. तर सर्वांना माहित असेल कुठे आहे, आग्रामध्ये आहे. ताजमहल कुठे आहे, आग्र्यामध्ये आहे. लक्षात ठेवण्यासाठी काही एवढं आवश्यकता नाही येते, सर्वांना माहित असेल. महाराष्ट्रातलं मुक्त बंदर कोणतं, ठीक आहे, तर मुक्त बंदर कोणतं मित्रांनो, भारतातलं मुक्त बंदर कोणतं आहे, मुंबई. हे मुंबई काय आहे, मुक्त बंदर आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कांडला बंदर यावर्षी थोडंसं लक्षात ठेवा. कांडला बंदर यावर्षी काय करणार आहे, थोडंसं लक्षात ठेवणार मित्रांनो, कारण की कांडला बंदराचं नाव चेंज झालेलं आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर, पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर. हे कांडला बंदराचं काय मित्रांनो, उपाध्याय बंदर. ठीक आहे, हे कांडला बंदराचं काय मित्रांनो नवीन नाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. नावाशेवाचं नवीन नाव काय मित्रांनो, नावाशेवा म्हणजे नावाशेवा जुनंच नाव आहे. JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे म्हणजे नावाशेवा बंदर. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी 1988-89 मध्ये नावाशेवा बंदराची काय झाली होती मित्रांनो, स्थापना झालेली होती. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी नावाशेवा बंदराची काय झाली होती, स्थापना झाली होती. त्या गावाचं नाव नावाशेवा होतं, मात्र त्या बंदराचं नवीन नाव काय मित्रांनो, JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. लक्षात ठेवायचे. कांडला बंदराचं 2017-18 मध्ये नवीन नामकरण झालेलं आहे मित्रांनो. 19 मध्ये माझ्या माहितीनुसार. तर पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर. ठीक आहे, JNPT लक्षात ठेवायचं. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर कुठे आहे मित्रांनो, नावाशेवा बंदर कुठे आहे, उरण तालुका आणि रायगड जिल्हा. ठीक आहे, उरण तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये हे बंदर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे.
ठीक आहे. बघा त्याच्यानंतर पुढचं म्हणजे झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरली जाते? निलगिरी, सागवान, देवदार आणि साल. तर तुम्ही मला याचं उत्तर पण काय करायचं मित्रांनो, कमेंट करून सांगायचे झाडाची कोणती प्रजात कागद निर्मितीसाठी वापरली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे. जोग फॉल्स हा प्रसिद्ध धबधबा कुठे आहे? हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, मैसूर. तर जोग धबधबा कुठे मित्रांनो? वॉटरफॉल कुठे मित्रांनो? मैसूर जवळ आहे. बरोबर आहे. कोणत्या नदीवर आहे? नदीचं नाव तुम्ही मला काय करायचं मित्रांनो, कमेंट करून सांगायचे. नदीचं नाव काय करायचं मित्रांनो, कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. आय होप इथपर्यंत समजलं. भारतातील सर्वाधिक गहू उत्पादनात अग्रेसर राज्य मित्रांनो कोणते? हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब. तर सर्वांना माहित असेल गहू उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते मित्रांनो? पंजाब आहे. गहूसाठी जरी पंजाब असलं तर तुम्हाला हे सर्वांना माहिती आहे गहूसाठी काय मित्रांनो? पंजाब आहे. बरोबर आहे. साखरसाठी मित्रांनो काय असेल? साखर या ऊस, आपण ऊस म्हणू. ऊस साठी काय असेल मित्रांनो? ऊस साठी काय असेल? महाराष्ट्र आहे उत्पादनासाठी. आणि ऊस लागवड जर असेल, ऊस लागवड असेल मित्रांनो, ऊस लागवड असेल तर ऊस लागवडीसाठी यूपी आहे मित्रांनो. काय आहे? यूपी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर चहा म्हणाल तर चहासाठी काय मित्रांनो? आसाम आहे. आसाम आहे. बरोबर आहे. कॉफी म्हणाल मित्रांनो तर कॉफीसाठी काय मित्रांनो? कॉफीसाठी काय? कर्नाटक आहे. कॉफीसाठी काय मित्रांनो? कर्नाटक आहे. ताग म्हणाल, ताग माहिती आहे ना? ताक नाही, ताग साठी काय मित्रांनो? पश्चिम बंगाल आहे. ताग उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल आहे. तुम्ही जर कडधान्य म्हणाल, ठीक आहे, कडधान्य म्हणाल तर छत्तीसगड आहे. कोणतं आहे मित्रांनो? छत्तीसगड आहे. ठीक आहे. मराठीतले तो वाटल्यास व्यवस्थित लक्षात राहील तुमच्या. छत्तीसगड आहे मित्रांनो. ठीक आहे. छत्तीसगड आहे मित्रांनो. ठीक आहे. कडधान्यासाठी काय? छत्तीसगड आहे. तुम्ही जर म्हणाल तर रबर उत्पादनात असेल मित्रांनो, रबर माहिती आहे ना? रबर उत्पादनामध्ये असेल तर तुम्ही रबर उत्पादनामध्ये केरळ सर्वात मोठं राज्य आहे मित्रांनो. रबर उत्पादनात काय आहे? केरळ सर्वात मोठं राज्य आहे. तर लक्षात ठेवायचे कोणत्या उत्पादनासाठी कोणतं महत्त्वाचं भारतात टॉपचं राज्य आहे? गहू उत्पादनात पंजाब, ऊस उत्पादनामध्ये, साखर उत्पादनामध्ये आसाम आहे, सॉरी महाराष्ट्र आहे. आणि ऊस लागवडीत सर्वात अग्रेसर राज्य यूपी आहे. मात्र साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये ऊसामधनं साखर तयार होण्याचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. ठीक आहे. चहा उत्पादन आसाम, कॉफी उत्पादनात कर्नाटक आहे मित्रांनो. निलगिरी पर्वतावर मोठ्या प्रमाणात कशाचं उत्पादन होतं? कर्नाटकमध्ये कॉफीचं उत्पादन होतं. ताग उत्पादनात पश्चिम बंगाल आहे. कडधान्य उत्पादनात छत्तीसगड आहे. रबर उत्पादनात केरळ आहे. याच्यानंतर अजून अनेक गोष्टी आहेत ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण डिस्कस करू मित्रांनो. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर पुढचा जगातील सर्वात जास्त चहा उत्पादन होणारा देश भारत, इंग्लंड, रशिया, फ्रान्स. तर चहा उत्पादनामध्ये 1 नंबर कोण आहे मित्रांनो? भारत आहे. 2 नंबर चायना आहे. कधी कधी हे मागं पुढे होत राहतं. ठीक आहे. मात्र जो ग्रीन टी असतो, ग्रीन टी लक्षात ठेवायचा आहे. ग्रीन टी माहिती आहे आताचे नवीन चोचले आले लोकांचे ग्रीन टी. ठीक आहे. तर ग्रीन टी हे उत्पादनामध्ये सर्वात अग्रेसर देश आहे जपान मित्रांनो. ग्रीन टी उत्पादनात अग्रेसर देश कोणता आहे? जपान आहे. ठीक आहे. आय होप इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे. रोजगार हमी योजना राबवणारं पहिलं राज्य केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा. तर माझ्या माहितीनुसार राजस्थान आहे. रोजगार हमी योजना राबवणारं पहिलं राज्य कोणतं मित्रांनो? राजस्थान आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतात वन संशोधन संस्था कुठे आहे? नागपूर, पुणे, डेहराडून आणि नवी दिल्ली. तर भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? डेहराडून मध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? राज्यसभेची सदस्य संख्या किती असते मित्रांनो? 250 असते. मात्र प्रेझेंटली किती आहे? 245 आहे राज्यसभेची सदस्य संख्या. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. खालीलपैकी राज्यघटनेतील घटनादुरुस्तीची प्रक्रियेशी संबंधित विधेयक घटनादुरुस्ती कोणत्या कलमानुसार होते? 256. भारतातील घटनादुरुस्ती कोणत्या कलमानुसार होते? 358, 378, 368 आणि 388. तर घटनादुरुस्ती कशानुसार होते मित्रांनो? 368 कलमानुसार काय होते? घटनादुरुस्ती होत असते. लक्षात ठेवायचे. ठीक आहे. घटनादुरुस्तीबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बघितलाय. संगणकातील जितके जास्त प्रक्रिया करण्याचा वेगही जास्त असतो. मेगाहर्ट्झ, रॅम, बाईट, किलोबाईट. म्हणजे संगणकाचा स्पीड जेवढा जास्त तेवढी त्याची रॅमची साईज काय असते मित्रांनो? जास्त असते. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतात कोणत्या प्रकारचं लोकतंत्र आहे? भारतामध्ये प्रजेचं राज्य आहे. म्हणजे प्रजासत्ताक काय आहे? लोकतंत्र आहे मित्रांनो. भारतामध्ये काय आहे? प्रजातंत्र, लोकसत्ता आहे. माओवाद, साम्यवाद नाहीये. माओवाद, साम्यवाद कुठे आहे? चायनामध्ये आहे. ठीक आहे. अनेक देशांमध्ये पण आहे. अलिप्तवाद आता कुठे राहिलेला नाही. सर्व देश ग्लोबल वॉर्मिंगने ग्लोबलने एकत्र आलेली आहेत. भारतीय राज्यघटनेत 90 परिशिष्ट कशाशी संदर्भात आहे? ठीक आहे. मी तुम्हाला 100दा भारतातल्या एकूण 12 परिशिष्टांची नावं सांगितली होती. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली होती. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगतो कसं लक्षात ठेवायचे. 12 परिशिष्ट. प्रवेश, रामा, आसू, भाका. प्रवेश, रामा, आसू, भाका. ठीक आहे. पक्षांतर बंदी,
10वा आहे पक्षांतरबंदी, पक्षांतरबंदी यावर्षी लक्षात ठेवायचं आहे, पक्षांतरबंदी. 11वा आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि 12वा आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, कारण की ग्रामीण पंचायतीच्या काय लागलेल्या आहेत, निवडणुका लागलेल्या आहेत, लक्षात ठेवायच्या. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून 11वं परिशिष्ट ग्रामीण स्थानिक स्वराज्य. कितवं परिशिष्ट विचारलंय, 9, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 8, 9. तर 9व्या परिशिष्टामध्ये काय मित्रांनो, कायदे आहेत, पंचायत राज व्यवस्था, पक्षांतरबंदी, बढत्यांमधील आरक्षण, जमीन सुधारणा व जमीन निर्मूलनाशी संदर्भित नियमित व कायदे. सो कोणते कायदे आहेत, कायदे आहेत. ठीक आहे, कशामध्ये मित्रांनो, 9व्या परिशिष्टामध्ये. ठीक आहे, 10व्या परिशिष्टामध्ये काय आहे, पक्षांतरबंदी आहे. 11व्या परिशिष्टामध्ये पंचायत राज व्यवस्था दिली आहे, ती पण ग्रामीण. लक्षात ठेवायचं आहे. एवढं काय करायचं आहे मित्रांनो, पाठ करून टाकायचे. हा करंटचा क्वेश्चन होता. खालीलपैकी सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. सरपंच समिती माहित असतील, प्रत्येक तालुक्यामध्ये जेवढे तालुक्यामध्ये जेवढे गावं असतात, प्रत्येक गावाचा सरपंच हा सरपंच समितीचा काय असतो, सदस्य असतो मित्रांनो. या सरपंच समितीचा सदस्य अध्यक्ष कोण असतो, पंचायत समितीचा उपसभापती. पंचायत समितीचा उपसभापती हा सरपंच समितीचा काय असतो मित्रांनो, अध्यक्ष असतो. पंचायत समितीचा उपसभापती हा सरपंच समितीचा काय असतो, अध्यक्ष असतो. आणि उपाध्यक्ष एक सरपंच एवढ्यांमधनं आलेला असतो. ठीक आहे, माझ्या बोलण्याचा स्पीड मॅच होत नसेल किंवा एखादा चुकीचा शब्द बोलला जात असेल तर तुम्ही मला कॉल कमेंट करू शकतात मित्रांनो, तुमच्यासाठी नेहमीच स्वागत असेल. ठीक आहे, बघा पुढचं काय, ग्रामपंचायत सचिवाचे वेतन कशामधून दिलं जातं, जिल्हा निधी, ग्राम निधी, गट निधी, एकत्रित संचित निधी. ठीक आहे, तर ग्राम निधीमधनं नाही तर एकत्रित संचित निधीमधनं, राज्याच्या संचित निधीमधनं दिला जातो. राज्याच्या संचित निधीमधनं ग्रामपंचायत सचिवाचं म्हणजे ग्रामसेवकाचं काय दिलं जातं मित्रांनो, वेतन. ग्रामपंचायत सचिव म्हणजे कोण, आपल्या भाषेत आपण त्याला काय म्हणतो, ग्रामसेवक. काय म्हणतो मित्रांनो, ग्रामसेवक. कारण की हा ग्रामविकास खात्याचा नोकर असतो. कुठला नोकर असतो, ग्रामविकास खात्याचा नोकर असतो. आणि ग्रामाच्या संचित निधीमधनं त्याचं काय मिळतं, हे मिळतं मित्रांनो, पगार मिळतो. जगातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारा देश अमेरिका, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया. तर लोकर उत्पादनामध्ये सगळ्यात अग्रेसर कोण आहे मित्रांनो, ऑस्ट्रेलिया आहे. लक्षात ठेवायचं आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला पाठ करून टाकायच्या आहेत. ठीक आहे, तर हा सोडून द्या. ई जेल सुरू करणार जम्मू अँड काश्मीर, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक. हा पण क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे, हा पण क्वेश्चन काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे. सो या व्हिडिओमध्ये काय केले आपण, एवढे क्वेश्चन डिस्कस केले. राहिलेल्या व्हिडिओमध्ये पुढचे क्वेश्चन डिस्कस करणार मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.